तुम्ही कधी घावणे खाल्ले आहेत का? नसतील तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. घरी गेल्यावर ना आमच्याकडे नाश्त्याला एकदा तरी करावेच लागतात. म्हणजे शास्त्रच असतं ते. कोकणात व्हेज आणि नॉनव्हेज खाणारी बरीच माणसं आहेत आणि घावणे ना त्यांच्यामधला दुवा आहे. ते कशासोबतही खाऊ शकता. चिकन मटनसोबत खा, सकाळी चहासोबत खा, खोबऱ्याच्या चटणीसोबत खा, नाहीतर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाजीसोबत खा. घावण्यांसाठी ना तांदळाचं पीठ जाडसर दळून घ्यावं लागतं. त्यात पातळ होईपर्यंत पाणी ओतायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मग तव्यावर कापलेल्या कांद्याने नाहीतर केळीच्या सोंडेने तेल लावून घ्यायचं. हे केल्याने ना घावण्यांना वेगळाच फ्लेवर येतो. मग पीठ पेल्याने गरागरा हलवून तव्यावर पसरून द्यायचं. मस्त जाळी येते तिला. मग त्यावर झाकण ठेवून शिजू द्यायचं. बघा किती सिंपल आहे. पण खरं सांगू, माझ्यासाठी हे सिंपल नव्हतं. लहानपणीपासून आई मला शेवटच्या राहिलेल्या पिठाचे घावणे करायला लावायची. तेव्हा कुठे व्यवस्थित जमत आहेत मला. लहानपणी भावंडांपैकी जो एक उठेल तो आईच्या जवळ चुलीसमोर जाऊन बसायचा आणि चहासोबत गरमागरम भिड्यावरून काढलेले घावणे खायचा. वेगळीच मजा होती ती. तुम्हाला घावणे जमतात का? आणि तुम्हाला ते कशासोबत खायला आवडतात ते मला नक्की सांगा.